भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीमधून प्रभाग क्रमांक 29 मधील पंडितनगर येथील सप्तशृंगी माता मंदिर सभामंडप या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते फीत कापून आणि कोनशिलाचं उद्घाटन करून सदर उद्घाटन संपन्न झालं। प्रथमतः सप्तशृंगी मातेची विधिवत पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करते। मी जाहीर करते। गेल्या 21 महिन्यामध्ये आपण या कामाला सुरुवात केलेली होती आणि लवकरात लवकर बांधण्याचा आपण संकल्प केला होता। आपण बघतो की चातुर्मास सुरू झालेला आहे आणि लवकरच गणपती नवरात्र असे उत्सव सुद्धा समोर येतात आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर हा सभामंडप अतिशय छान असा बांधून तयार झालेला आहे। आवडला की नाही सगळ्यांना? त्यात पूजापाठ असतील, त्यांचे इथे धार्मिक कार्यक्रम असतील, या सतत राबवत असतात आणि त्यामुळे इथे सभामंडपाची नितांत आवश्यकता होती। आज या सभामंडपाच्या लोकार्पण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला सांगायला चांगलं वाटतं आहे, आवडेल असं की 200हून अधिक ताईंनी सिडको सातपूरमध्ये असे सभामंडप त्या ठिकाणी बांधले आहे। नानांनी ताईंबद्दल बरंच काही सांगितलं, थोडक्यात मी सांगतो। असे फ्लेवर ब्लॉक असतील, रस्ते कॉन्क्रिटीकरण असतील, त्याचप्रमाणे विद्युत तारा भूमिगत असतील, ग्रीन जिम असतील, असे एक ना अनेक कामं त्या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहे। आपल्या प्रभाग 29 मधील जवळपास 17 एकर मधलं सेंट्रल पार्क त्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। सातपूर बस स्थानक असेल, त्याचप्रमाणे सातपूर पोलीस स्टेशनचं इमारत नूतनीकरण असेल, ते त्या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे आणि असे एक ना एक कामं त्या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून चालू आहे। नुसते तुम्हीच नाही, तुमचे कोणी नातेवाईक असतील, कोणी आपले गावाकडचे असतील, यांना सुद्धा ताईंसाठी पाठीशी उभे करून आपण ताईंना आमदार तर करूच, परंतु तिसऱ्यांदा ताई जेव्हा निवडून येतील तेव्हा या विभागातले मंत्री सुद्धा ताई होतील, एवढी आपण साऱ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे। आणि आपल्या लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म कोणी भरले आणि कोणाकोणाचे पैसे, बऱ्याचशा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून योजना आहेत। आज आपण पाहतो ही कामगार वसाहत, कामगारांचे किती लोकांचे फॉर्म इथं नोंदणी झालेले आहेत, एकदा हातवरती कामगारांच्या नोंदण्या करतायत, भांडे आणतायत, पण सामान्य माणसांनी तर तुम्हाला माझी कळकळी विनवणी आहे की तुम्ही साऱ्यांनी ताईंच्या ऑफिसला जाऊन कामगार नोंदणीसाठी तिथं तुमचे फक्त एक आधार कार्ड लागतं, फोटो लागतो, तुमचं आधार कार्ड आणि फोटो तिथं जमा करायचा, तो फॉर्म भरायचा आणि ज्या लोकांना काहींना जर माहिती का त्या कॉन्ट्रॅक्टरचा शिक्का मिळत नसेल, त्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे जरी प्रयत्न केला तरी किंवा तुम्ही ज्या बिल्डरकडे कामाला जात असाल त्या बिल्डरचा शिक्का घेण्याची किंवा घेऊन देण्याची जबाबदारी माझी आहे। मतदारसंघामध्ये रोजच जसं आधी सांगितलं की रोजच विविध विकास कामांचा हा कार्यक्रमाचा रोजचा आम्हाला सकाळ संध्याकाळ हे कार्यक्रम सुरू आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे आता येत्या 2 महिन्यामध्ये इलेक्शन लागणार आहेत आणि जी कामं झालेली आहेत किंवा जी कामं पुढे मंजूर झालेली आहेत त्याचं लोकार्पण असेल, त्याचं भूमिपूजन असेल, ही कामं रोजची सुरू आहेत आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर अजून एक सभामंडपाचं लोकार्पण तोरणा नगरला आहे, तिकडे सुद्धा आम्हाला सर्वांना जायचं आहे।
समाजाचे सभामंडप असतील, वेगवेगळ्या समाजांचे, स्वामी समर्थ केंद्राचे सभामंडप असतील किंवा विविध मंदिरांचे सभामंडप असतील, असे जवळपास 150च्या वरती सभामंडप सीमाताईंच्या निधीतून आपल्या या पूर्ण मतदारसंघ यावेळी आयोजकांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर माननीय सीमाताई महेश हिरे, भाजपा पदाधिकारी महेश हिरे, माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे, छाया देवांग, माजी नगरसेवक निलेश ठाकरे, डॉक्टर वैभव महाले, मंडल अध्यक्ष रवी पाटील, आर पाटील, परमानंद पाटील, गणेश ठाकूर, यशवंत पवार उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवाजी नाना बर्के यांनी केले। या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नागरिक, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक।